उन्हाळा आलाय आणि सगळ्यांच्या घरी कुरवड्या तर बनतात. कुरवड्या हे तर निमित्त आहे, खरं तर सगळ्यांना चिक खायचा असतो. तर चला रेसिपी बनवूया. तर इथे मम्मीने 1-2 दिवस गहू भिजत घातलं होतं. गहू फुललं आहे चांगलं आणि आता ग्राइंडमध्ये मम्मीने गहू टाकलं आहे आणि ह्यात थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घेऊया. तर इथे बघा कसा मस्त असा चिक बाहेर आलेला आहे, एक पांढरा पांढरा. तर इथे सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर एक जुनी पद्धत आहे, खलबत्त्यामध्ये पण लोक काढतात, पण आम्ही मिक्सरमध्ये काढलं आहे. तर इथे भांड्याला कापड लावलं आहे, कॉटनचं लावा, कोणतंही लावा. तर हे गव्हाचा जो कोंडा असतो तो आपल्याला काढायचा आहे आणि चिक खाली आपल्याला पातेल्यामध्ये पडतं. तर इथे असंच करा. ही एक पद्धत आहे आणि दुसरी एक पद्धत आहे, ती पण दाखवते. दुसरी पद्धत खूप चांगली आहे. तर हे गव्हाचा कोंडा आपण बाजूला काढूया. हे खूप पौष्टिक असतं, ह्याचा आपण भातोड्याच बनवणार आहोत. ठीक आहे. तर आता दुसरी जी पद्धत आहे, चाळणी घ्या गव्हाची, वर कोंडा राहतून खाली चिक पडतं. ही पद्धत खूप बेस्ट आहे, हीच वापरा तुम्ही. ठीक आहे. तर हे कापड काढूया. चिक बघा किती मस्त आहे. तर रेस्टसाठी आपल्याला ठेवायचं रात्रभर. घट्ट चिक खाली राहतो आणि वरती आहे ना पाणी जे असतं ते आपण फेकून देतो. आता सकाळ झालेली आहे, हे पाणी फेकून देऊ शकता, आम्ही फेकून नाही देते. ठीक आहे. तर तुम्ही दुसरं पाणी यूज करा, हे पाणी यूज नका करू. पांढऱ्या शुभ्र तुमच्या कुरवड्या होते, याने ब्राऊन कलर येतो. तर चिकसुद्धा दुसऱ्या भांड्यात मी काढून घेतलेला आहे. आता बघू शकता घट्टचं चिक, मस्त चिक निघलेला आहे. गहू यासाठी चांगला वापरा. ठीक आहे. तर मराठीमध्ये मी व्लॉग बनवत आहे गाईज, कसा वाटतोय नक्की सांगा. तर इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे, तोपर्यंत तयारी करूया दुसरी. इथे मी आता काय केलं आहे, प्लॅस्टिकचा कागद हातरला आहे. जो साचा असतो, साच्याला तेल लावून घेऊया, चिक असं चिटकू नये वगैरे, इझिली बाहेर यावं म्हणून कुरडया. तर इथे उकळी आली. उकळी आल्यावर तुम्हाला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाका आणि लाटण्याने हलवून चिकाची धार सोडायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तर हळूहळू चिक मी असं सोडत आहे, घट्ट होत राहतं. त्याच्या गटुड्या बनल्या नाही पाहिजे. तुम्हाला हलवत राहायचं आहे. एकाने ओता, एकाने हलवा, एकाने पकडा, असं करा. ठीक आहे. तर चिक बघा किती मस्त झालेला आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत तुम्हाला हलवत राहायचं आहे. ठीक आहे. आणि हा गरम चिक एवढा भारी लागतो खायला, खरंच तुम्ही नक्की बनवा. हे बघा मी घेतलेलं आहे ट्राय करायला, टेस्ट पण बघणार आणि मी खाणार पण आहे मनसोक्तपणे. आणि मी चिक थोडासा ठेवला पण आहे फ्रीजमध्ये काढून. रोज मी थोडा पाणी टाकून करून घेणार आणि खात राहणार आहे. ठीक आहे. उन्हाळ्यातच ही मजा असते. तर इथे झालेले आहे कुरडईची. आता आपण तयारी करूया. तर मी तुम्हाला आता काय करते, साच्यात भरून दाखवते आणि कुरडई पाडून दाखवते. हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण तुम्हाला जर माझी रेसिपीज वगैरे आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला कमेंट आलं होतं की दीदी तुम्ही मराठीमध्ये व्लॉग बनवा, तर त्यांच्यासाठी खास मराठीमध्ये मी बनवलेला आहे व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. ठीक आहे. तर सकाळी सावली असती, 6 ते 7च्या दरम्यान मी पटकन कुरडई टाकून घेते. नंतर एवढं ऊन बाहेर आहे की पूर्ण कुरड्या एका दिवसात सुकतात. आणि आता पाडव्याच्या आधी बनवलं होतं मी हे, आणि पाडव्याला नवीन कुरड्या माझ्या झाल्या आणि खूप मस्त झाल्या. ठीक आहे. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. खूप छानशी कुरडी आणि चिक तर खूप मस्त आहे. अजूनसुद्धा मी खातेच आहे, फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे. तर इथे मम्मीसुद्धा तुम्हाला कुरडई पाडून दाखवते आहे. आता आमच्या इथे बिल्डिंग्स वगैरे होत आहे, तर पुढच्या वर्षी आम्हाला ऊन भेटेल नाही भेटेल काय माहिती बाबा. आता सगळे आम्ही कुरडे वगैरे आता आम्ही चटणी पण बनवणार आहे, त्याची पण रेसिपी देतो. महाराष्ट्रीयन टिपिकल चटणी, ट्रेडिशनल स्टाईल तुम्हाला बघायला भेटेल. याच्यासाठी माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा चिक तुमचं जर परफेक्ट कुक झाला असेल तर तुमच्या कुरड्या अशा चांगल्या पडतात. तर इथे मी साऱ्या कुरड्या पाडून घेते. ऊन हळूहळू यायला लागलं आहे आणि या कुरड्या तुमच्या या उन्हामुळे 1 ते 2 दिवसात नक्की सुकून जातील. आणि एन्जॉय करा. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.